प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाकातले रवा लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळतील असे परफेक्ट पाकातले रवा लाडू कसे बनतात ते बघणार आहोत। हा लाडू चटकन बांधला जातो आणि तोंडात टाकताच विरघळतो असा मऊसूत लाडू कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतलाय बारीक रवा आणि बारीक रवा आपण कपने मोजून घेणार आहोत। तर इथे मी 3 कप बारीक रवा घेणार आहे। 3 कप बारीक रवा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। अगदी बारीक आहे हा। त्यानंतर आपण साखर घेणार आहोत। तर साखर रव्याच्या अर्धा पट म्हणजेच 1.5 कप आपण साखर घेतलेली आहे। तर हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। आणि 1 कप मी इथे साजूक तूप घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत। तर रवा भाजताना आपल्याला तो कोरडाच रवा भाजून घ्यायचा आहे। तर अगदी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची सुरुवातीला आणि व्यवस्थित आपल्याला हा सतत हलवत रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग बिलकुलही आपल्याला बदलायचा नाही आहे, कुठेही सोनेरी ब्राऊन वगैरे असा करायचा नाही आहे। तर छान असं 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि मी हा रवा छानपैकी भाजून घेतलेला आहे। अगदी कोरडाच भाजून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो। रवा भाजताना छान सुगंध आला भाजण्याचा की समजून जायचं आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे। ह्यानंतर ह्यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तर तूप मी इथे पाऊण कप तूप घालते आणि पाव कप तूप आपण शिल्लक ठेवणार आहोत पाकासाठी। तर इथे पाव कप तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे। आता तूप घातल्यानंतर देखील आपल्याला व्यवस्थित हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर गुठळ्या मोडत मोडत आपण हा रवा भाजून घेऊया। रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला हात जो आहे तो चालूच ठेवायचा आहे, नाहीतर रवा जो आहे तो एकसारखा भाजला जाणार नाही। ह्याकरता रवा सतत परतत राहायचा आहे। इथे व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे। पण कढई आपली गरम आहे त्यामुळे सतत मी 2 ते 3 मिनिटं ह्याला हलवत राहिलेली आहे। त्यामुळे रव्याचा रंग बघा एकसारखा झालेला आहे, एकसारखा हा भाजला गेलेला आहे आणि कुठेही सोनेरी झालेला नाही आहे। त्यानंतर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि पाक तयार करूया। पाक करताना आपण साखर घेतलेली आहे रव्याच्या अर्धा पट आणि पाणी जे आहे ते साखरेच्या अर्धा पट घ्यायचं आहे। म्हणजे इथे मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे आणि कपामधलं तूप जे होतं ते मी वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे, कारण मला पाणी मोजून घ्यायचं होतं। तर पाणी मोजूनच घ्यायचं आहे साखरेच्या अर्धा पट। आता आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। आता साखर विरघळलेली आहे आणि 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। तर 1-2 वेळा मी हा पाक चेक करून पाहिला। आता पुन्हा मी एकदा पाक चेक करून बघते आहे। आपल्याला ह्याचा एकतारी पाक बनवायचा आहे। एकतारी म्हणजे कंप्लीट एकतारी नाही। तुम्ही इथे पाहू शकता ह्याला थोडीशी तार सुटलेली आहे, पण पूर्णपणे हा एकतारी पाक झालेला नाही आहे। तर आपल्याला एकतारी पाक बनवायचाच नाही आहे। एकतारी पाक होण्याच्या अगोदरच आपल्याला हा पाक मोडून घ्यायचा आहे आणि त्याकरता इथे मी 2 चमचे दूध घातलेलं आहे। म्हणजे आता पाक जो आहे ना तो पुढे जाणार नाही। आता आपल्याला दूध घातल्यामुळे एकदाला उकळी घ्यायची आहे, म्हणजे दुधामुळे लाडू खराब होत नाही। व्यवस्थित ह्याला उकळून घ्यायचं आहे। तर आपल्याला पूर्णपणे एकतारी पाक इथे करायचा नव्हता। एकतारी पाक होण्याच्या अगोदरच आपल्याला हा पाक मोडून टाकायचा होता। आता उरलेलं जे तूप आहे ते सुद्धा मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता दूध, तूप आणि हा पाक जो आहे तो व्यवस्थित आपण एक उकळी काढूया, म्हणजे आपला पाक जो आहे तो परफेक्ट तयार होईल आणि आपला लाडू जो आहे तो एकदम मऊसूत तयार होईल। बघा एक उकळी मी काढून घेतलेली आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण रव्यामध्ये घालून घेऊया। तर पूर्ण मिश्रण मी ह्या रव्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आता तुम्हाला असं वाटेल की हे कितीतरी पातळ झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आहे। ह्याला झाकून ठेवल्यानंतर हे व्यवस्थित घट्ट होतंय। त्यामुळे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे। रवा जो आहे तो पाक जो आहे तो पूर्णपणे शोषून घेतो आणि मग पूर्णपणे रवा जो आहे तो मोकळा होतो। तर आता आपण हे मिक्स केलेलं आहे त्याला आपण झाकून ठेवू आणि अधूनमधून ह्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे रवा जो आहे तो छान मोकळा होतो। तर मी इथे अधूनमधून ह्याला हलवत राहिली आणि त्यामुळे हा रवा जो आहे तो बघा किती सुटसुटीत तयार झालेला आहे।
ह्यातील पाक जो होता तो रव्याने व्यवस्थित शोषून घेतलेला आहे आणि हे मिश्रण जे आहे ते थोडंसं आता अजूनही गरम आहे। तर ह्यामध्ये आता आपण घालूया वेलची पूड आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत सुकामेवा। तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काही काप घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता, नाही घातले तरीसुद्धा हा लाडू खूपच चविष्ट बनतो। आता सर्व मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत ते लाडू बनवताना आपल्याला मोडून घ्यायचे आहेत। तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। हे जे मिश्रण आहे ते एकदम मऊसूत झालेलं आहे, अगदी सुंदर ह्याचा लाडू तयार होतो। कुठेही आपल्याला दूध घालण्याची गरज नाही की तूप घालण्याची गरज नाही, अगदी परफेक्ट आपला हा पाक तयार झालेला आहे आणि अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू तयार होतो। तर झटपट हा लाडू बांधला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर हा लाडू बांधला जातोय। तर आपला पहिला लाडू तयार झालेला आहे। असाच आपण एक दुसरा लाडू तयार करून बघूया आणि शेवटपर्यंत हा लाडू व्यवस्थित बांधता येतो। अगदी मऊसूद हा रवा झालेला आहे, तर कारण की ह्याचा पाक जो आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता लाडू सहजपणे वळतो। छान असा गोल गरगरीत करून घ्यायचा, म्हणजे मग दिसायला सुंदर दिसतो लाडू। तर बघा मस्त आपला हा लाडू तयार झालेला आहे। तर असेच आता मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता हा दुसरा लाडू आपला तयार झालेला आहे। तर असेच सर्व लाडू मी तयार करून घेतले आणि एवढ्या मिश्रणातून 41 लाडू तयार झाले, अगदी मध्यम आकाराचे, जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही। अगदी सुंदर हा लाडू तयार होतो। आता हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी मऊसूत आणि दाणेदार हा लाडू तयार होतो। हे बघा किती सुंदर हा लाडू तयार झालेला आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।